नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार मी विवेकानंद बिरगाळे पाटील, संचालक किसान ॲग्रोटेक, आसना कॉर्नर नांदेड, किसान ॲग्रोटेक निळा रोड नांदेड आणि आदित्य ॲग्रोटेक सोमटारा फाटा भोकर. आज आपण लिमगाव या ठिकाणी आलो आहे. नांदेडच्या बाजूला एक 8 ते 10 किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि त्या ठिकाणी आज आपण या ठिकाणी हळद बघतो. ही हळद पूर्णपणे पहिल्या दिवसापासून पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तर यांना आपण जे फ्लोरटेन किट दिली होती, आता थोडक्यात सांगायचं म्हणजे मी एक फर्मचा संचालक आहे. मी म्हणजे प्रॉपर कुठल्या कंपनीशी बोलणार नाही, परंतु जे प्रोडक्ट चांगले आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर राम राम. राम राम. तुमचं नाव काय? गोपाळ रंगनाथराव कदम. कदम साहेब, ही किट वापरून किती दिवस झाले तुम्हाला? हिला वापरून झाले 10-15 दिवस. 10 ते 15 दिवस झाले. व्हेरी गुड. हे वापरण्याच्या अगोदर तुमची हळद कशी होती? नाही, हळद पिवळी होती आणि हाईट फिट तिची काही वाढली नव्हती. बरं. आणि बूड कसं होतं याचं? बारीक होतं. बरं. आता हे वापरून किती दिवस झालं तुम्हाला? 15 ते 16 दिवस झाले असतील. म्हणजे आज जवळपास आज 12 तारीख आहे, 12 ऑगस्ट 2025 तारीख आहे. तर म्हणजे तुम्ही जवळपास 1-2 ऑगस्टला वापरला असाल. त्याच्यानंतर जे फरक दिसालाय तुम्हाला हळदीमध्ये, हो. तर ही फरक बघा. आता हे जे पान दिसतंय तुम्हाला, हे पान बघा, हे 1 हित आणि 2 हित आणि 3 बोट, म्हणजे जवळपास हे आजच्या डेटमध्ये 25 ते 26 इंचापर्यंत हे पानं गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये जे कळा पाहिजे एकदम हळदीसाठी जे आहे ना, एकदम ग्रीनरी नको, हे पोपटी कलर असला पाहिजे. सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे. आणि हे जे कलर आहे याला जो आहे हा पोपटी कलर आहे, म्हणजे एकदम हळद व्यवस्थित येत आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फ्लोरटेन किट का वापरायची? कारण ह्या फ्लोरटेन किटमध्ये जे आहे सगळ्या प्रकारची जीवाणू आहेत. म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, त्याच्यानंतर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, मायकोरायझा आहे, सुडोमोनास आहे, निमॅटिसाइड्स आहेत, त्याच्यानंतर सेल्युलोमोनास आहे, ह्युमिक ॲसिड आहे, निमिटीसाइड्स आहेत. आता हे काय करतात? सर्वात महत्त्वाचं, आता मागच्या काका आपण 30 ते 40 वर्षापासून भयानक खताचा वापर केलेला आहे. पहिलं नांगर चालायचं शेतामध्ये, आज नांगर चालणं बंद झालेलं आहे. कारण आज जे याचं आहे बैलापासून जे आपण नांगर चालवायचो ते 100% बंद झालंय. आज म्हणजे ट्रॅक्टरच्या नांगराशिवाय तुम्हाला नांगरता येत नाही, पलटी मारल्याशिवाय शेत तयार करत नाही. त्याच्या मागचं कारण कसं आहे की वारेमाप रासायनिक खतं भरपूर आणून टाकले. त्यानं 4 पोते टाकले की आपण 8 पोते टाकलो. तर ह्याच्यामुळे जी आहे जमीन आपली एकदम अशी चिकट जमीन झालेली आहे पूर्ण, आणि निबर जमीन झालेली आहे. तर हे जे जीवाणू आहेत पूर्ण, जे जमिनीमध्ये ऑलरेडी खूप प्रकार, जे तुमच्या ऑलरेडी खतं भरपूर आहेत, जसं की आपल्या मराठवाड्यामध्ये पोटॅशचं प्रमाण खूप आहे, तरी वरून पोटॅश टाकावलं. का टाकावं लागाले? कारण ते उपलब्ध होईन आले. मग याच्यामध्ये पोटॅशची जीवाणू आहेत मुक्त स्वरूपामध्ये. आता वर जे बघतोय आपण इथं नायट्रोजन आहे, म्हणजे ज्याला युरिया म्हणतो, वरी युरिया भेटते हवेमध्ये, तर ते त्याचे जीवाणू ओढून घेऊन त्याला बरोबर उपलब्ध करतात वाढीसाठी. तरी बी युरिया आपण मारवलं. युरिया टाकलं की मग ते एक तर जमीन खराब झाली, नायट्रिक ॲसिड असते त्याच्यामध्ये, आणि फॉस्फरस असेल, ह्या सगळ्या गोष्टी, सल्फर असले टाकण्यावरचं. तर हे टाकल्याच्यानंतर तुम्हाला जवळपास 25% खतं कमी जरी वापरलात तुम्ही तरीही चालते. जे आहेत खतं ते उपलब्ध करून देण्यासाठी काम करते. आणि सगळ्यांनी बघितलात की रिझल्ट जे आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे. 15 दिवसाखाली जे सांगितलेत कदम पाटलांनी की काय पोझिशन होती, आणि काका तुम्ही शेतात राहता, आता समाधानकारक वाटते का? हा, समाधानकारक. आता पुढच्या वर्षी किती लावणार हळद? 2 एकर. पुढच्या वर्षी 2 एकर. हे पट्टा पुरा. ते तिकडला 2 आहे. आता या वर्षी किती आहे सगळी तुमची हळद? 3 तिकडं आहे. 3 तिकडल्या साईडला. हा, आणि इथं 2 आहे. 3 आणि 2 तिकडली आणि इकडली धरून 5 एकर आहे. 5. पुढच्या वर्षी किती लावायचा विचार आहे? आता इथं 2 लावायची बरं. आणि तिकडे 5 लावायची. तिकडे 5, म्हणजे 7 एकर जवळपास हळद करायचे. ह्या किट बद्दल काय वाटते तुम्हाला? नाही, एक नंबर आहे. समाधानकारक? हो, हो. ओके, धन्यवाद.